फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण बघितलं द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. इन मॉडिफिकेशन ऑफ स्टेम हियर वी आर स्टार्ट द अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. इन अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम वी हॅव ऑलरेडी स्टडी द रायझोम. ओके, आपण रायझोममध्ये बघितलं होतं. रायझोम प्रोस्टेट आहे, डॉर्सेमेंटल आहे, थिकन आहे, ब्राउनिश आहे, हॉरिझॉन्टल अंडर द सरफेस आहे, त्यावर नोट्स आहे, इंटर नोट्स आहे. त्यानंतर यामध्ये टर्मिनल बर्ड्स आहे, ॲक्झिलरी बर्ड्स आहे. टर्मिनल बर्ड्सला त्या ठिकाणी लिपी शूट्स येणार आहे फेवरेबल कंडिशनला. त्यानंतर बघूया आपण रायझोममध्ये बघितलं होतं आपण, जर लॅटरल बर्डने त्याची ग्रोथ झाली तर त्याला म्हणणार आपण सिम्पोडियल रायझोम. देन हिअर इट इज द एक्झाम्पल जिंजर. त्यानंतर आपण बघितलं होतं जर टर्मिनल बर्डने ग्रोथ झाली तर त्याला म्हणणार आपण मोनोपोडियल रायझोम. सो ओके, लास्ट लेक्चरला आपण हा पॉईंट्स कंप्लीट केलेला आहे. देन व्हॉट टुडे वी आर स्टार्ट the new topic. What here it is the stem tuber. Okay, what stem tuber काय बघतोय आपण? अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम मध्ये पहिला पॉईंट बघितला आपण रायझोम आणि दुसरा पॉईंट बघतोय आपण स्टेम ट्यूबर. देन व्हॉट हॅपन इन स्टेम ट्यूबर? स्टेम ट्यूबर नथिंग बट मीन्स व्हॉट? प्रॉपरली लुक, ट्यूबर्स मीन्स व्हॉट? ट्यूबर्स आर ॲक्च्युअली द swollen tip or end of special underground branches. Those are swollen due to the storage of food. Okay, stem tuber म्हणजे काय? तर स्टेम ट्यूबर दुसरं काही नसून काय आहे बघा, हिअर इट इज द सोलेन टिप. बघा काय आहे, हिअर इट इज द सोलेन टिप. याचा जो एंड आहे, याचा जो टिप आहे, हा टिप त्या ठिकाणी काय आहे, सोलेन आहे. आणि सोलेन का आहे, का फुगीर आहे? बिकॉज ऑफ व्हॉट? ड्यू टू द स्टोरेज ऑफ फूड. बरोबर, जो टिप आहे तो सोलेन आहे आणि सोलेन कशामुळे आहे? बिकॉज ऑफ ड्यू टू द स्टोरेज ऑफ फूड. देन व्हॉट? या ठिकाणी जे फूड असणार आहे ते फूड कोणत्या प्रकारचे असणार आहे? द फूड हिअर इट इज द कार्बोहायड्रेट. हे जे फूड आहे हे फूड काय या ठिकाणी? हिअर इट इज द कार्बोहायड्रेट. देन व्हॉट? द ट्यूबर शो नोट्स अँड इंटर नोट्स. या ठिकाणी हे जे ट्यूबर्स आहे, या ट्यूबर्समध्ये सुद्धा काय आहे? द ट्यूबर शो व्हॉट? द ट्यूबर शो नोट्स अँड इंटर नोट्स. अँड नोट्स बेअर अ स्केली लीव्स विथ ॲक्झिलरी बर्ड्स. दोज आर कॉमनली कॉल्ड ॲज द आईज. बऱ्याच वेळेस तुम्हाला विचारलं जातं व्हॉट इज मीन बाय आईज. आईज नथिंग बट मीन्स व्हॉट? हे जे तुम्हाला स्टेम ट्यूबर दिसतंय हे पोटॅटोचं एक्झाम्पल आहे. बरोबर, एक्झाम्पल कशाचं आहे? पोटॅटोचं. हे जे स्टेम ट्यूबर आहे, स्टेम ट्यूबर्सवर काय आहे? इट्स हॅव नोट्स अँड इंटर नोट्स. बरोबर, दोज हॅव व्हॉट? नोट्स अँड इंटर नोट्स. अँड दोज नोट्स आर बिअर अ स्केली लीव्स. ओके, लाईक दॅट. बघा या ठिकाणी काय आहे? Those are bear what? A scaly leaves. Those are bear are what? A scaly leaves with the axillary bud and it is called as the eyes. मग eyes म्हणजे या ठिकाणी जसं आपण डोळे वगैरे म्हणतो, तर या ठिकाणी हे जे पोटॅटो आहे, जे स्टेम ट्यूबर आहे, यामध्ये eyes दुसरं काही नाही, दुसरं काही नसून काय आहे? Here it is the nodes and internodes and these nodes which are produced as scaly leaves with axillary buds. It is called as the eyes. Then what? Under the favorable condition. आता favorable condition तुम्हाला माहित आहे, इन्व्हायरमेंट. फेवरेबल कंडिशन म्हणजे काय? इन्व्हायरमेंट. एखाद्या प्लांटची ग्रोथ होण्यासाठी जे प्रॉपर इन्व्हायरमेंट लागतं त्याला म्हणतो आपण फेवरेबल कंडिशन. मग देन व्हॉट? अंडर द फेवरेबल कंडिशन दिस आईज आर स्प्राउट. अंडर द फेवरेबल कंडिशन दिस आईज आर स्प्राउट अँड प्रोड्यूस द एरियल शूट्स. ओके, फेवरेबल कंडिशनला हा जो आईज आहे, हा आईज या ठिकाणी काय होणार? स्प्राउट. स्प्राउट म्हणजे अंकुर येणे. स्प्राउट म्हणजे काय? अंकुर येणे. बरोबर, त्याची वाढ होणे. मग अंडर द फेवरेबल कंडिशन these eyes are sprout and produce the aerial shoot. Then these tubers helps in the vegetative propagation. मग आपण बघितलं under the favorable condition what? These eyes sprout a aerial shoot and these tubers helps in the vegetative propagation. मग vegetative propagation म्हणजे काय? The part of plant. Vegetative propagation म्हणजे काय? Part of plant. जे प्लांट आहे, जे झाड आहे, त्या झाडाचे जे पार्ट आहे, म्हणजे झाडाला स्टेम आहे, लीव्स आहे, रूट आहे, असे पार्ट ऑफ प्लांट काय प्रोड्यूस करणार? आणखी न्यू प्लांट प्रोड्यूस करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल रोज आहे, गुलाबाचं झाड आहे, त्या गुलाबाच्या झाडाचं तुम्ही एखादा त्या ठिकाणी काय घेताय? स्टेम घेताय, कट करताय आणि त्याला जमिनीत लावताय, परत दुसरं गुलाबाचं झाड तयार होणार आहे. म्हणजे एका झाडाच्या पार्ट पासून आपण दुसरं झाड तयार करणार, त्याला म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. या ठिकाणी सुद्धा तसंच होणार आहे. आपण या स्टेम ट्यूबरच्या मदतीने काय प्रोड्यूस करणार आहे? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मेथड या ठिकाणी असणार आहे. देन व्हॉट? द ट्यूबर्स डू नॉट प्रोड्यूस ॲडव्हान्टेशियस रूट. व्हॉट? बघा, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे ट्यूबर्स आहे
हे ट्यूबर्स त्या ठिकाणी ॲडव्हान्टेशियस रूट्स तयार करणार नाही. ॲडव्हान्टेशियस रूट्स म्हणजे काय? रूट्स विच आर डेव्हलप फ्रॉम अदर दॅन रॅडिकल, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी हा स्टेम आहे, या ठिकाणी याचं आहे ना पोटॅटो, पोटॅटो काय आहे? स्टेम ट्यूबर आहे. या स्टेम ट्यूबरला बघा रूट्स वगैरे आलेले आहेत का? नाही. परंतु या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी काय आहे? ॲडव्हान्टेशियस रूट्स असणार आहे. मग या ठिकाणी स्टेम ट्यूबर काय आहे? द ट्यूबर्स डू नॉट प्रोड्यूस ॲडव्हान्टेशियस रूट, डज दे डिफर फ्रॉम द रायझोम. कारण रायझोम्समध्ये काय येतात? ॲडव्हान्टेशियस रूट्स येतात. रायझोममध्ये काय येतात? ॲडव्हान्टेशियस रूट्स. परंतु स्टेम ट्यूबरमध्ये ॲडव्हान्टेशियस रूट्स येणार नाही. ओके, दॅट्स वाय द एक्झाम्पल ऑफ स्टेम ट्यूबर हिअर इट इज द पोटॅटो. Example of stem tuber, here it is the potato. आणि biological name काय? Solanum tuberosum. What is the biological name? Solanum tuberosum. मग काय काय बघितलं बघा आपण स्टेम ट्यूबर मध्ये? काय काय बघितलं? स्टेम ट्यूबर मीन्स व्हॉट? ट्यूबर मीन्स व्हॉट? ट्यूबर्स आर ॲक्च्युअली अ सोलेन टिप. ट्यूबर म्हणजे काय? सोलेन टिप आहे. त्याचा जो एंड आहे तो सोलेन आहे, तो फुगीर आहे. का फुगीर आहे? का सोलेन आहे? कारण त्याच्या आतमध्ये काय आहे? फूड आहे. कोणत्या प्रकारचं फूड आहे त्याच्या आतमध्ये? त्याच्या आतमध्ये असणार आहे कार्बोहायड्रेट लाईक फूड, बरोबर आहे. त्यानंतर हे जे पोटॅटो आहे, जे स्टेम ट्यूबर आहे, याच्यावर नोड आहे, इंटर नोड आहे. नोड काय तयार करणार आहे? त्या ठिकाणी एरियल शूट्स तयार करणार आहे, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी नोड सोबत जर ॲक्झिलरी बर्ड्स असला तर त्याला म्हणणार आहे आपण आईज, बरोबर. नोड सोबत जर ॲक्झिलरी बर्ड्स असला त्याला म्हणतो आपण आईज. अंडर फेवरेबल कंडिशन जो आईज आहे, हा आईज त्या ठिकाणी एरियल शूट तयार करणार आहे, बरोबर आहे. आणि हे कशासाठी कामात येणार आहे? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये. मग एक्झाम्पल मध्ये काय आहे? पोटॅटो. पोटॅटो म्हणजे काय? सोलॅनम ट्यूबरोसम. आणि स्टेम ट्यूबरला रूट्स येणार नाही. जसं रायझोमला रूट्स येणार ॲडव्हान्टेशियस रूट्स, तसं स्टेम ट्यूबरला येणार नाही. ओके, इट इज द इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट? हिअर इट इज द स्टेम ट्यूबर. Then we are move towards the bulb. आपण काय बघतो आहे? अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. म्हणजे स्टेमचं जे मॉडिफिकेशन आहे ते बिलो द सॉइल आहे. त्यापैकी पहिलं मॉडिफिकेशन बघितलं आपण रायझोम, दुसरं मॉडिफिकेशन बघितलं आपण स्टेम ट्यूबर, आता तिसरं मॉडिफिकेशन बघतोय आपण बल्ब. ओके, मग व्हॉट इज द बल्ब? बल्ब मीन्स व्हॉट? इट इज कंडेन्स्ड डिस्क लाईक अंडरग्राउंड स्टेम. इट इज द कंडेन्स्ड डिस्क लाईक अंडरग्राउंड स्टेम, बरोबर आहे. अंडरग्राउंड स्टेम आहे. बल्ब म्हणजे काय? बघा स्टेम आहे. बल्ब म्हणजे काय? स्टेम आहे, बरोबर. आणि कसं आहे? डिस्क लाईक आहे, बरोबर. कसं आहे? डिस्क लाईक विच इट सेल्फ डज नॉट स्टोअर द फूड मटेरियल. जसं आपण बघितलं होतं की स्टेम ट्यूबर मध्ये काय आहे? फूड मटेरियल आहे. परंतु या ठिकाणी काय आहे? बल्ब मध्ये ते डज नॉट हॅव द फूड मटेरियल. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बल्ब? बल्बची डेफिनेशन विचारली तर काय सांगणार तुम्ही? इट इज द कंडेन्स्ड डिस्क लाईक अंडरग्राउंड स्टेम which itself does not store the food material, and their upper surface of disc-like stem is slightly conical and bears a centrally placed apical bud and many concentrically arranged overlapping scaly leaves. Okay, what is the meaning? बघा मग काय बघतो आपण? या ठिकाणी हा जो बल्ब आहे, या बल्बचा जो अप्पर सरफेस आहे तो डिस्क लाईक आहे. ओके, व्हॉट? These bulbs, their upper surface, what? Here it is the disc-like stem is slightly conical. Okay, the disc-like stem is slightly conical and bears a centrally placed. Centrally placed means what? Here, बघा या ठिकाणी centrally placed. Centrally placed काय? Centrally placed here it is the apical bud. हा जो centrally आहे, हा centrally काय आहे? Apical bud आहे. and many concentrically overlapping scaly leaves. आणि centrally placed जरा जसा apical bud आहे तसंच हे जे आहे overlapping, हे overlapping concentrically काय असणार आहे? the overlapping concentrically arranged. this is called as the scaly leaves. बरोबर, याला म्हणणार आपण scaly leaves. काय बघतोय आपण? काय बघतोय आपण? बल्ब. बल्ब म्हणजे काय? डिस्क-लाईक कंडेन्स्ड स्टेम. बल्ब म्हणजे काय? डिस्क-लाईक कंडेन्स्ड स्टेम. त्याच्या सेंटरला काय आहे? अपायकल बड. सेंटरला काय आहे? अपायकल बड. आणि आजूबाजूला जे ओव्हरलॅपिंग कॉन्सेंट्रिकली काय आहे त्या ठिकाणी स्केली लीव्स असणार. देन व्हॉट? देन व्हॉट? इनर स्केली लीव्स. जसे आता आपण स्केली लीव्स बघताय, या स्केली लीव्स मध्ये सुद्धा दोन प्रकार आहे. इनर स्केली लीव्स दे स्टोरेज द फूड मटेरियल आर थिक अँड फ्लेशी. म्हणजे आपण जर ओनियन बघितलं, आपण जर या ठिकाणी इन शॉर्ट मराठीमध्ये कांदा म्हणतो, बरोबर आहे ना. या ठिकाणी हे जे इनर स्केली लीव्स आहे, हे इनर स्केली लीव्स कसे आहेत? थिक अँड फ्लेशी. इनर स्केली लीव्स कसे असणार आहे? थिक अँड फ्लेशी, जाड असणार आणि मऊ असणार. अँड व्हॉट? व्हाईल आउटर स्केली लीव्स. ओके, आउटर स्केली लीव्स म्हणजे काय? बघा तुम्ही ओनियन बघता, हे जे आउटर साइड असणार आहे, दिस आउटर स्केली लीव्स रिमेन थिन अँड ड्राय आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन.
म्हणजे जर तुम्ही ओनियन बघितलं तर ओनियन मध्ये सेंटरला अपायकल बर्ड आहे, ओनियनला सेंटरला काय आहे अपायकल बर्ड आहे, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी काय असणार आहे या ओव्हरलॅपिंग स्केली ल्यूज असणार आहे. या ओव्हरलॅपिंग स्केली ल्यूज मध्ये इनरला काय आहे इनरला इनर स्केली ल्यूज आहे. ते इनर स्केली ल्यूज कसे आहे थिक आणि फ्लेशी आहे, बरोबर आहे. आणि थिक आणि फ्लेशी का तर त्या स्टोरेज ऑफ फूड मटेरियल आहे, त्यामुळे आपण ओनियन इटिंग वगैरे करतो, बरोबर आहे. आणि आउटरला काय या ठिकाणी थिन आणि ड्राय आहे, बरोबर. त्या स्केली ल्यूज कशा आहे थिन आणि ड्राय आणि त्याचं फंक्शन काय फक्त प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. ओके रीड इट. देन व्हॉट द लोअर सरफेस ऑफ दिस स्टेम प्रोड्यूस द ॲडव्हान्टेजियस. बघा म्हणजे तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं रायझोमला सुद्धा ॲडव्हान्टेजियस रूट्स आहे, परंतु स्टेम ट्यूबरला ॲडव्हान्टेजियस रूट्स आहे का नाही. स्टेम ट्यूबर मध्ये ॲडव्हान्टेजियस रूट्स काय आहे ॲब्सेंट आहे. परंतु लगेच बल्ब बघतोय, मग बल्ब मध्ये बघा व्हॉट लाईक दॅट. बघा हे जे रूट्स आहे या रूट्सला म्हणणार आहे आपण ॲडव्हान्टेजियस रूट्स. ओके दॅट्स वाय द लोअर सरफेस ऑफ बल्ब दे प्रोड्यूस द ॲडव्हान्टेजियस रूट्स. देन व्हॉट lower surface produce the adventitious root. This disc-like stem with compactly arranged fleshy leaves above and fibrous roots below is commonly called as the bulb. म्हणजे तुम्हाला बल्बची डेफिनेशन विचारली. बल्ब म्हणजे आता या ठिकाणी लाईट वगैरे नाही, या ठिकाणी बल्ब म्हणजे काय तर काय असणार डिस्क लाईक स्टेम. डिस्कॉइड डिस्कॉइड म्हणजे काय डिस्क लाईक स्टेम with compactly arranged fleshy leaves. कसे आहे compactly arranged fleshy leaves above and above काय आहे compactly arranged fleshy leaves and fibrous roots below. fibrous म्हणजे adventitious, fibrous म्हणजे काय adventitious. fibrous roots below is commonly called as the bulb. Okay, read it proper definition of bulb. Then bulb it is almost spherical in shape. Then what when the fleshy scaly leaves surround ओके प्रॉपर. बघा जसं आपण सिम्पोडियल रायझोम बघितलं मोनोपोडियल रायझोम बघितलं तसंच बल्बमध्ये सुद्धा टाईप आहे. मग बघूया वेन द फ्लेशी स्केली लीव्स सराउंड द अपायकल बर्ड इन द फॉर्म ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग इट इज कॉल्ड ॲज द ट्युनिकेटेड बल्ब. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी एमसीक्यूमध्ये विचारलं जाऊ शकतं ट्युनिकेटेड बल्ब नथिंग बट मीन्स व्हॉट. तर बघा सेंटरला काय आहे अपायकल बर्ड आणि या सेंटरच्या अपायकल बर्डला काय असणार एक कॉन्सेंट्रिक रिंग्सची ओव्हरलॅपिंग असणार. तशा वेळेस या बल्बला आपण म्हणणार ट्युनिकेटेड बल्ब. इट इज ट्युनिकेटेड बल्ब द अपायकल बर्ड इज सराउंडेड बाय कॉन्सेंट्रिकली रिंग ऑफ फ्लेशी लीव्स. इट इज कॉल्ड ॲज द व्हॉट ट्युनिकेटेड बल्ब. देन ट्युनिकेटेड बल्ब नंतर ट्युनिकेटेड बल्बचं एक्झाम्पल आहे ओनियन. ट्युनिकेटेड बल्बचं एक्झाम्पल असणार ओनियन. देन व्हॉट हिअर इट इज द स्केली बल्ब. मग स्केली बल्ब मीन्स व्हॉट समटाइम दिस स्केली लीव्स they may partially overlap each other by their margins only. बऱ्याच वेळेस काय असतात हे जे स्केली लीव्स असणार आहे हे स्केली लीव्स का असणार आहे पार्शियली ओव्हरलॅप असणार आहे, बरोबर आहे. स्केली लीव्स कसे असणार पार्शियली ओव्हरलॅप म्हणजे एकावर एक त्यांचे ओव्हरलॅप असणार कशाचे स्केली लीव्सचे. अशा वेळेस त्या बल्बला म्हणणार आपण स्केली बल्ब. अशा वेळेस त्या बल्बला म्हणणार आपण स्केली बल्ब. मग ट्युनिकेटेड बल्ब आला तर लक्षात ठेवायचं अपायकल बर्ड आहे त्याच्या आजूबाजूला कॉन्सेंट्रिक रिंग्स आहे, बरोबर आहे ना. आणि जर या ठिकाणी स्केली बल्ब आलं तर काय लक्षात ठेवायचं आहे जे स्केली लीव्स आहेत त्यांचे फक्त काय आहे मार्जिन्स एकमेकाला काय आहे ओव्हरलॅप्स आहे त्याला म्हणणार आपण स्केली बल्ब. आणि स्केली बल्ब मध्ये एक्झाम्पल असणार आहे गार्लिक. व्हॉट इज द एक्झाम्पल. एक्झाम्पल इज गार्लिक. Then what fourth one modification of stem. Fourth one modification of stem what here it is the corm. What is the fourth one modification here it is the corm. Corm means what corm here it is the short stout like that it is the stout fleshy upright and thicken underground stem. What is the corm. Corm nothing but means what properly लक्ष द्या it is the short it is stout thick upright बरोबर आहे upright thicken underground stem it is called as the corm. corm कसं असणार आहे शॉर्ट असणार स्टाउट असणार फ्लेशी असणार upright असणार आणि thicken underground stem आहे. corm काय आहे thicken underground stem. then what happen it bears many buds in the axil of scaly leaves. आता scaly leaves तुम्हाला माहित आहे हे असणार आहे तुमचे scaly leaves. या स्केली लीव्स वर काय असणार आहे नंबर ऑफ बर्ड्स असणार आहे. ओके आणि ते डेव्हलप डॉटर फॉर्म. बघूया डॉटर म्हणजे काय हा असणार तुमचा पॅरेंट हा असणार आहे पॅरेंट फॉर्म आणि या पॅरेंट फॉर्म पासून येणार आहे डॉटर फॉर्म. व्हॉट अबाउट द
कॉर्म इट बियर्स मेनी बर्ड्स. ओके, या ठिकाणी हा जो पॅरेंट कॉर्म आहे त्याच्यावर नंबर ऑफ बर्ड्स असणार आहे इन द ॲक्झिल. त्याच्या ॲक्झिलवर इट बियर्स मेनी बर्ड्स इन द ॲक्झिल ऑफ स्केली लिव्स अँड विच डेव्हलप इन ते डॉटर कॉर्म. म्हणजे पॅरेंटपासून काय तयार होणार आहे, डॉटर कॉर्म तयार होणार. देन व्हॉट, at the base or even from the side of stem it also produce the adventitious roots. Okay, try to understand. बघा, रायझोम मध्ये adventitious roots आलेले होते, बल्ब मध्ये adventitious roots आहे, कॉर्म मध्ये सुद्धा adventitious roots आहे, परंतु स्टेम ट्यूबर मध्ये adventitious roots काय होते, absent. स्टेम ट्यूबर मध्ये adventitious roots काय होते, absent. Okay, that's why at the base or the side, at the base or the side of corm they produce the adventitious roots. Then what, the corm is condensed form of rhizome and grow vertically. Corm nothing but means what, it is like a rhizome. Corm हा rhizome सारखा आहे, परंतु आपण rhizome बघितलं तर rhizome ची जी ग्रोथ आहे ती हॉरिझॉन्टली आहे. rhizome ची ग्रोथ कशी आहे, हॉरिझॉन्टली, परंतु corm जे आहे त्या corm ची ग्रोथ कशी आहे, vertically. Okay, that's why what, corm it is the part of like that what, rhizome, but they grow vertically. They grow in the vertically. And what is the example, what is the example of corm? Here it is the RB, nothing but means what, colocasia, and then zamicon. Zamicon means what, amorphophallus. Those are the example of corm. Okay, what is the example of corm? RB and zamicon means what, amorphophallus. Okay, here it is the zamicon. काय बघितलं आपण आज बघितलं अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम मध्ये आपण पहिलं मॉडिफिकेशन बघितलं रायझोम, दुसरं मॉडिफिकेशन आपण बघितलं स्टेम ट्यूबर, तिसरं मॉडिफिकेशन बघितलं आपण बल्ब, चौथं मॉडिफिकेशन बघितलं आपण कॉर्म. बरोबर आहे. रायझोम बघितलं आपण, रायझोम कसं ग्रोथ होतं त्या ठिकाणी, देअर इट इज द हॉरिझॉन्टली ग्रोथ होणार, प्रोस्टेट असणार. रायझोम मधलं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, कशाचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं रायझोम मध्ये, जिंजर. कशाचं लक्षात ठेवायचं आहे, जिंजर ऑफ द पर्ल. ओके, आणि प्रॉपर त्याचे काय काय असणार, ॲक्झिलरी बर्ड, टर्मिनल बर्ड, ॲक्झिलरी बर्ड असणार, टर्मिनल बर्ड असणार, तर कोणत्या प्रकारचा रायझोम असणार, सिम्पोडियल रायझोम और मोनोपोडियल रायझोम. त्यानंतर बघितलं आपण स्टेम ट्यूबर. स्टेम ट्यूबरचं लगेच एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचं, पोटॅटो, सोलॅनम ट्यूबरोझोम. बरोबर आहे. पोटॅटोवर काय असणार आहे, नंबर ऑफ नोड्स अँड इंटरनोड्स. बरोबर आहे. त्यासोबत त्याच्यावर ॲक्झिलरी बर्ड्स असणार, त्यांना म्हणणार आपण आईज, आणि याचे आईज असणार आहे फ्लोरेबल कंडिशनला स्प्राउट म्हणणार, त्याला म्हणणार आपण एरियल शूट्स, आणि ते कशात कामात येणार आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये. त्यानंतर काय बघितलं आपण, बल्ब. बल्ब म्हणजे काय, डिस्क लाईक स्टेम. बल्ब मीन्स व्हॉट, डिस्क लाईक स्टेम. ओके, त्यानंतर त्याला सेंटरला काय अपायकल बर्ड, आणि आजूबाजूला काय आहे, स्केली लीव्स आहे. इनर स्केली लीव्स अँड आउटर स्केली लीव्स. इनर स्केली लीव्स कसे असणार आहे, फ्लेशी, आणि आउटर स्केली लीव्स कसे असणार आहे, ड्राय. बरोबर आहे, थिन असणार. बरोबर आहे. आणि आउटरचा फंक्शन काय, प्रोटेक्टिव्ह, आणि इनरचा फंक्शन काय असणार आहे, स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. बरोबर, त्याला ॲडव्हेंटिशियस फ्रुट्स डेव्हलप होणार. आणि लास्ट काय बघितलं आपण, कॉर्म नथिंग बट मीन्स व्हॉट, लाईक अ रायझोम, परंतु याची ग्रोथ कशी होणार आहे, वर्टिकली ग्रोथ होणार. आणि याच्यावर सुद्धा काय बियर्स होणार आहे, स्केली लीव्स बियर्स होणार, आणि काय डेव्हलप होणार आहे, ॲडव्हेंटिशियस फ्रुट्स. एक्झाम्पल मध्ये काय आहे, हिअर इट इज द RB अँड zamicon. ओके, थँक्यू. Then tomorrow lecture we are discuss about what, aerial modification or subaerial modification of stem.